चित्रा, निघतो का? कुठं निघाला? कुठं म्हणजे काय? ऑफिसला. काय करणार आहे तिथे जाऊन? असंही तुमची कंपनी डबघाईला आलीये. तू जरा जास्तच बोलून राहिलीस असं नाही का वाटत तुला? आणि तुम्ही ना जे बोलायचं तेच नेमकं बोलत नाही. निदान सुजयच्या भवितव्याचा तरी विचार करा. तुला काय वाटतंय ग? मी हे सगळं मुद्दाम करतोय? हा? आणि आपल्या सुजयच्या भवितव्यासाठी बालीचं भविष्य का बिघडवू मी? अहो पण तुम्हाला कळत कसं नाही, आपलं एकमेव हक्काचं घर आहे ते सुद्धा जाईल. तो बिल्डर काय म्हणाला होता आठवतंय ना तुम्हाला? ही बिल्डिंग पाडून या जागी टॉवर उभा करणार आहे, आपल्याला चांगला 3 खोल्यांचा ब्लॉक देणार आहे. हो मग असं असताना या घराचा ताबा जाऊन कसं चालेल? कसला विचार करताय आता? काही नाही, मी एफडी बनवली ती मोडावी म्हणतोय. त्यानं काय होणार आहे? नाही काय नाही, जे काही पैसे असतील ते त्याला देतो. त्यावर तो थांबला तर ठीक आहे, आणि नाही थांबला तर? ते काही नाही, तुम्ही त्या बिल्डरशी बोला हवं तर, पण नंतर डायरेक्ट राधिकाकडे जा, भेटा तिला, तिच्याशी बोला, दागिने मागा तिच्याकडे. हे बघ, मी तुला कालही सांगितलं होतं, माझ्या बहिणीकडे दागिने मागायचा तुला अधिकार नाही. मीही हा विषय पुन्हा काढणार नाही आणि तूही काढायचा नाहीस, समजलं? इथून पुढे जर दागिन्यांचा विषय काढला तर तुला आपल्या सुजयची शपथ आहे, आणि ही जर शपथ मोडलीस तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही, लक्षात ठेव. हा का फोन करत नाहीये? मीच करते. हा बच्चा बोल. हॅलो गॅरी, काय झालं जाऊन आलास तू? हो जाऊन आलो मी. ओके, मग काय झालं, म्हणजे काय म्हणाला फायनान्सर? काय नाही, मी त्याला शिरीषचं आणि माझं रिलेशन सांगितलं आणि भरून टाकले पैसे. ओ तू भरलेस पण पैसे? हा कमाल, बेस्ट बेस्ट बेस्ट. ओके ओके, चला आता राधिकाची मस्त वाट लावूया आपण. ए पण तू जे काही पैसे भरलेस त्याचं प्रूफ ठेवलेस ना व्यवस्थित? ऑफकोर्स, रिसिट आहे ना माझ्याकडे, आणि ती रिसिटच पुरावा आहे की पैसे मीच भरले. त्याला ना राधिका नाकारू शकते ना शिरीष. आता मला बघायचंच आहे की हे पैसे मी भरले ते कळल्यानंतर त्या दोघांची काय रिॲक्शन असेल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय, तिची पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले.
आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवताय लग्नाचा बार? बघूया.